हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 4 प्रकारच्या चटण्या। जवस चटणी, कोरट्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी आणि खोबऱ्याची चटणी। आता मी हे जवस भाजून घेणार आहे। तर मी गॅस घेते। आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊन आता ही कढई गरम झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जवस घालून घ्यायचे। जवस हे शरीराला पौष्टिक असते आणि जवस हे मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं। हे असं चटचट उडतं, त्यामुळं हे मंद गॅसवर भाजून घ्यायचं। मोठ्या गॅसवरती भाजून घेतल्याने हे फास्ट करपलं जातं। जसजसे जवस भाजतील तसतसे जवसाचा कलर हा असा चेंज होतो। हे बघा, तुम्ही बघू शकता इथं आता जवस भाजून तयार झालेले आहेत आपले। हे मी थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून घेतलेले आहे। जवस भाजल्यानंतर त्यांना एक अशी शायनिंग येते। हे बघू शकता तुम्ही, किती छान असे दिसतात भाजल्यानंतर। आता आपण हे भाजून घेतलेले जवस मिक्सरमधून ह्याची चटणी करून घेणार आहोत। हे बघा, मी आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते। 5-6 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, हे बघा जिरे, लाल तिखट, थोडीशी हळद पूड। आता आपण ते मिक्सरला बारीक आपण अशा पद्धतीने चटणी करून घेतलेली आहे। आता आपण कोरट्याची चटणी बनवून घेत आहोत। आपण हे कोरटं आता भाजून घेऊया। कोरटं हे नेहमी मंद गॅसवरच भाजून घ्यायचं। जास्त मोठ्या गॅसवरती जर भाजून घेतलं तर हे करपलं जाऊ शकतं आणि चटणी ह्याची चांगली होत नाही मग। त्यामुळे हे मंद गॅसवर भाजून घेऊया आपण। ज्यावेळेला कोरटं भाजून पूर्ण तयार होतं त्यावेळेला त्याला अशी प्रकारची शायनिंग येते। बघू शकता तुम्ही इथं की कोरटं आपलं भाजून तयार झालेलं आहे। आता हे बघा, हे आता भाजून तयार झाले आहेत। मी ताटामध्ये गार करण्यासाठी हे घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती छान अशा प्रकारे ह्याला चमक आलेली आहे। आता आपण हे कोरटं भाजून घेतलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। 5-7 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, लाल तिखट, जिरे, थोडीशी हळद पूड, थोडेसे भाजून घेतलेले शेंगदाणे। हे बघा, मस्त अशी खमंग कोरट्याची चटणी तयार झालेली आहे। आता आपण शेंगदाणे चटणी करून घेणार आहोत। तर शेंगदाणे आता आपण भाजून घेऊया इथे। आता आपले शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत। बघू शकता तुम्ही, हे बघा अशा पद्धतीने आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत सर्व। आता मी थंड करण्यासाठी ताटामध्ये काढून घेत आहे। आता आपण हे शेंगदाणे चटणी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेऊया। आता मी हे मिक्सरमध्ये शेंगदाणे चटणी करून घेत आहे। लसूण घालून घेत आहे 5-7 कुडे, लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडेसे जिरे, थोडीशी हळद पूड। मस्त अशी खमंग शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे। मी आता खोबरे चटणी बनवून घेणार आहोत। लसूण, लाल तिखट 1 चमचा, चवीनुसार मीठ, हळद पूड,
जिरे, गोड साखर. ही आहे जवस चटणी, ही आहे कोरटे चटणी, ही आहे शेंगदाण्याची चटणी आणि ही आहे खोबऱ्याची चटणी. तर ही माझ्या चटण्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंटमध्ये सांगा आणि घरी नक्की करून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की माझे ह्या चारही चटण्या तुम्हाला कशा वाटल्या. धन्यवाद.